ओम श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते. आज संकष्टी चतुर्थी आहे, तर संकष्टी चतुर्थी निमित्त सगळ्यांना शुभेच्छा देते आणि स्वामींच्या प्रार्थना करते की हे स्वामी महाराज सगळ्यांना सुखात, समाधानात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा. तुमचं नामस्मरण अखंड आमच्यात असू द्या हीच स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओचा विषय तो म्हणजे काय, तर आज आहे संकष्टी चतुर्थी. तर आज काय सेवा करायची, तर याबद्दल माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि आपल्याला ज्या वाहिलेल्या दुर्वा आहेत त्यांचं काय करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला मग व्हिडिओला सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ. तर बघा, अभ्यासामध्ये आणि शैक्षणिक म्हणजे अभ्यासात आणि शैक्षणिक म्हणजे एज्युकेशन सेक्टरमध्ये प्रगतीसाठी आपल्याला सेवा करायची आहे. तर याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवला आहे, जो आहे की परीक्षेत यश मिळण्यासाठी आणि वर्षभर केलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठी आपण काय सेवा करावी. तर ती सेवा अशी आहे की जी आपल्या परमपूज्य श्री स्वामी समर्थ गुरु माऊली यांनी सांगितलेला जो उपाय आहे की 21 दुर्वांची जुडी, 2.5 आपट्याची पाने आणि 2 रुईंच्या फुलांचा जो तोडगा सांगितलेला आहे की ते लाल कापडामध्ये बांधायचं, त्यावरती सेवा करायची. याच्याबद्दल सविस्तर माहितीचा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे, तर तो तुम्हाला आजच्या दिवशी करायचा आहे. जर गणेश जयंतीच्या दिवशी जर तुम्ही नाही बनवला असेल तर तो आज नक्की बनवा. आणि परीक्षा जवळ येत आहेत, तर परीक्षेत तुम्ही जर ती पुडी जवळ ठेवली तर तुम्हाला अर्थात खूप उत्तमरित्या यश मिळणार आहे. आणि आपल्या राहिलेला आपण केलेला अभ्यास हा लक्षात राहतो आणि आपण जे वर्षभर मेहनत करतो त्याचं फळ हे आपल्याला मिळतं. कारण काय होतं, खूप वेळेस असं होतं की आपण खूप अभ्यास करतो आणि ऐन परीक्षेच्या वेळेस म्हणजे ऐन आपण पेपरला बसतोय तर त्यावेळेस आपल्याला ते उत्तर आठवत नाही. त्यावेळेला आपण जी केलेली सेवा आहे आणि आपल्याजवळ जो आपण उपाय केलेला 21 दुर्वांच्या जुडी, 21 दुर्वांचा प्लस 2.5 आपट्याची पाने आणि प्लस 2 रुईंचा जो काय उपाय केलेला आहे तो त्यावेळेला प्रभावी कामा येतो आणि आपण जे वाचलेलं आहे ते लक्षात येतं. काही काही लोकांचा विश्वास बसत नाही, असं असतं का, पण हो, ह्या गोष्टी खूप प्रभावी आहेत आणि ह्याची जी काही ऊर्जा असते ती आपल्या आजूबाजूला असते. आणि जी शक्ती असते, एक निगेटिव्ह जी शक्ती असते ती आपल्या जवळ येत नाही. कारण ह्या शक्तीमुळे काय होतं की आपण जे वाचलेलं आहे ते आपल्या लक्षात राहत नाही आणि आपल्याला ऐन वेळेला ते आठवत नाही. ती शक्ती आपल्याला ती आठवू देत नाही. त्यावेळेला आपण ज्या काय गोष्टी करतो, आपण ज्या काय सेवा करतो, ज्याची जी काय ऊर्जा निर्माण झालेली असते ती आपल्याला ह्या गोष्टींना बाहेर काढते आणि आपल्याला हे सर्व काही आठवत असतं. आपण केलेला अभ्यास आपल्याला तो आठवत असतो. दुसरी सेवा आहे की आज संकष्टी चतुर्थी आहे, तर आज 21 अथर्वशीर्ष आवर्तने म्हणायची आहेत. अभिषेक करून म्हणत असाल तर अतिशय चांगलं, किंवा नाही जमलं तर नुसतं गणपती बाप्पाच्या समोर म्हणजे आपल्या देवघराच्या समोर बसून तुम्ही 21 आवर्तनं वाचली तरी सुद्धा याचा फळ खूप छान आहे. कारण जेव्हा संकष्टी चतुर्थीला किंवा अंगारकी चतुर्थीला आपण श्री गणेशाची सेवा करतो तेव्हा रिद्धी सिद्धी म्हणजे सरस्वती आणि लक्ष्मींची कृपा आपल्यावरती राहते आणि बुद्धीची देवताही नेहमी आपल्यावरती प्रसन्न राहते. घरात नेहमी मंगलमय कार्य घडते आणि मंगलमूर्ती गणपती अथर्व शीर्षाच्या 21 आवर्तने करून गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती अभिषेक करावा. तसेच पंचामृत आणि षोडोपचार पूजन करावे आणि 21 दुर्वांची जुडी ती त्यांच्या डोक्यावरती वाहावी. आणि हे तीर्थ, जे काय तीर्थ आहे ते सर्वांनी तीर्थ म्हणून प्राशन करावं, मोदकाचा नैवेद्य दाखवावा. तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला 21 आवर्तन ही आवर्जून वाचायची असतात आणि अभिषेक, त्यांचं पूजन हे सर्व करायचं असतं. दुर्वाची जुडी ही त्यांना अर्पण करायची असते. तसेच या सेवेने काय होतं, तर स्मरणशक्ती वाढते, सद्विवेक बुद्धी वाढते, अभ्यासात एकाग्रता येते, मेंदूचा लवकर विकास होतो, विघ्न निवारण होता, विघ्नहर्ता गणपती बाप्पा आपले जे काही विघ्न असतात ते निवारण होतात, संकट टळतं, परीक्षेत उत्तर वेळेवरती आठवतात, सर्वत्र यश मिळतं, कोर्ट कचेरीमध्ये तुम्हाला यश प्राप्ती होते. तर ही फक्त थोडी सेवा आहे पण त्याचे लाभ किती आहेत बघा. तर 21 आवर्तन, जसं मी नेहमी सांगते की तुम्ही मोबाईलवरती युट्यूबवरती 21 आवर्तनाचे खूप व्हिडिओ आहेत, तुम्ही लावा. तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही स्पीड वाढवा, कारण जी काय आवर्तनं दिलेली असतात ती खूप स्लो मध्ये असतात आणि आपल्याला ते इतका वेळ नसतो किंवा आपण इतका वेळ बसून आपल्याला हे बोर होतं. त्यामुळे त्याचा जर थोडा स्पीड वाढवला आणि आपण जर पुस्तकावरती बोटं फिरवली तर ती शब्द आपल्या तोंडात येतात आणि आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपलाही स्पीड वाढतो आणि आपल्याही तोंडात ती शब्द ऑटोमॅटिकली येतात.
जोपर्यंत सवय लागत नाही तोपर्यंत मोबाईलवरती तुम्ही लावू शकतात. तर ही आहे आजची सेवा. या सिद्ध अथर्व शीर्ष स्तोत्राची जेव्हा तुम्ही फलश्रुती वाचा तेव्हा तुम्ही नीट बारकाईने वाचा. त्या स्तोत्राच्या पठणाचे फायदे तुम्हाला फलश्रुतीमध्ये दिलेले आहेत. लाभ तसेच विविध सेवा फलश्रुतीमध्ये आहेत, त्या तुम्ही समजून घ्या. तसेच बरेचसे जे काही प्रश्न आहेत ते या सेवेने निश्चितपणे तुमचे सुटतील, तुमची अडलेली कामं मार्गी लागतील. आणि सर्वात महत्वाचं काय आहे तर तुम्ही ज्या काय दुर्वा वाहिलेल्या आहे त्याचा रस पाडून तो घरातील मुलांना म्हणजे विद्यार्थ्यांना पिण्यास द्यावा. यामुळे आरोग्य ठणठणीत राहते, बुद्धी तीक्ष्ण होते आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. या दुर्वामध्ये म्हटलेले स्तोत्र मंत्राची शक्ती असते आणि शुभ संस्कार हे घडत असतात. तर अर्थात गणपती बाप्पाला वाहिलेली ती दुर्वा आहे आणि त्याचा रस पाडून जर तुम्ही तुमच्या मुलांना दिलं तर अर्थात त्यांना बुद्धी तीक्ष्ण होते, आरोग्य ठणठणीत राहतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा त्यांना लाभत असतो. तर आज संकष्टी चतुर्थी निमित्त मला तुम्हाला ह्या सर्व गोष्टी शेअर करायच्या होत्या. जी माहिती मला मिळाली होती ती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. तर केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. सगळ्यांनी सर्वांची काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया.